बाबूराव त्याचा झालाय छोटा आणि गोट्या झाल्यात मोठ्या. काय मुद्दा खूप मस्त आहे. ज्या कोणाला रुची आहे, ज्या कोणाला त्यांचा टाइम कुठे ना कुठेतरी चांगला जातो, त्यांचं स्वागत आहे बरं का माझ्या चॅनलवर. नवीन असाल तर सबस्क्राईब करा चॅनलला, बेल आयकन ती घंटी दाबा, म्हणजे असे मुद्दे तुमच्या समोर मी घेऊन येते सतत. ते तुमच्या स्क्रीनवर मी टाकला मुद्दा की येतंय, म्हणून म्हणलं सबस्क्राईब करून ठेवा. आता लाईक द्यायची असली तर द्या, नाही तर नका देऊ. कुठं हो कुठं तुमच्या मागं लागावा, हातपाय जोडून पाया पडून. पाया पडलं तरी बी काय येणार आहे का कुणाला की उदया? ना, कुणी बी आपली आपली पसंत, कुणी बी आपली आपली चॉईस, त्या हिशोबानं वागत आहे. आता मी जे बोलते ते जर तुम्हाला ऐकून घ्यावं वाटत असेल तरच तुम्ही माझ्या चॅनलवर येणार आहेत, थांबणार आहेत, ऐकणार आहेत, हे मला माहिती आहे. तर बघा मुद्दा, बाबूराव झालाय त्याचा छोटा आणि गोट्यात झाल्यात मोठ्या. आता हे नवरा बायकोचा विषय आहे आणि त्या नवरा बायकोच्या नात्यामध्ये तिसऱ्याची एंट्री. दोघात तिसरं, हो माय, दोघात तिसरं, कळलं का? तर त्या तिसऱ्याला ती बायको काय म्हणते, मलाई चाटशील का? मलाई, आता तुम्ही समजून घ्या. मलाई म्हणजे लग्न झालंय 12-13 वर्षामध्ये, 13-14 वर्षामध्ये लग्न झालंय. त्या बाईचं म्हणणं मी लहान होते, लग्न झालं तेव्हा लहान होते, मला काय तेवढा अनुभव नव्हता. माझ्या घरची परिस्थिती, माझ्या मायबापाची परिस्थिती करून खाण्यात इतकी, रोज छटाक साखरपती घेऊन जिथल्या तिथं वागण्यात. त्याच्यामुळं आम्ही 2 बहिणी, आमचा 1 भाऊ. बहिणी 2 बहिणीचा तिरस्कार आणि भावाला पुरस्कार. म्हणजे आईबापा भावाला चांगलं करीत होते, बहिणी 2 असून बहिणीला वागणूक चांगली देत नव्हते. आपलं घातल्या कसं तरी कुणाच्या तरी गळ्यात, असं त्या महिलेचं म्हणणं आहे बरं का. महिला म्हणजे कमीत कमी 25 वर्षाची असेल, जास्त नाही, 25 वर्षाची महिला. तर तिला मुलगा आहे बरं का. तर तिचं म्हणणं, जिथं लग्न करून दिलं मायबापानं ते बी काय तेवढं खास नाही. करून खाणार, रोज एकच घालायला अंगात कपडा, म्हणजे दोन जोडी साड्या, 2 जोडी पर्कल, 2 जोडी ब्लाऊज, वर्षानुवर्षे. हे पहिली रूढ कुणाची पण होती, आता पण आहे. काय सारखं चेंज कुणी करत नाही. आता मी तर बघा, फाटून गेलाय गाऊन, फाटून, तरी बी हाल नाही सोडीत. खरं आहे का नाही? हा, घरात असते, आलं मनात तरच. मग 3-4 कपाट भरलेले आहेत. तुम्ही बघत बी असाल कधी व्हिडिओमध्ये, 3-4 कपाट भरलेले आहेत. आणि असे कुठं बी कोंबू ठुलेले कपडे बरेच आहेत. पण रूढ बाय रूढ, गावन मॅक्सी घरामध्ये. आला मूड तर मग शर्ट चडी, पॅन्ट बनेल, काय विचारतंय आपल्याला, असं काय नाही. तर बघा, त्या नवरा बायकोचं नातं कसं असायला पाहिजे. लहानपणी लग्न झाल्याच्या नंतर खूप स्ट्रॉंग बॉन्डिंग असावीच लागते, असायलाच पाहिजे बरं का. लहानपणापासून जर आपण एखाद्या परिवारात राहतोय, लहानाचं मोठं होतोय, वाढतोय, त्या परिवारात आपली स्ट्रॉंग बॉन्डिंग पाहिजे नात्यामध्ये. जशी की माझी आहे. आता माझं लग्न बाबा लयच लहानपणी झालं व 94ला, मला कळतच नाही माहिती आहे का.
हा, साडी घालता येत नाही न, परकर बांधता येत नाही न, लय गोळ. पण तसं एक पहिली गोष्ट, आपण कुठं कोणत्याच गोष्टीमध्ये असं प्लॅनिंग न कधी जीवन जगलेलं नाही बरं का. मी जे आहे ते मोफट, सासू असू द्या, सासरा असू द्या, दिर भाय कुणी बी असू द्या, की नवरा असू द्या. हा, आता मोप म्हणायचं मला सासून, नंदाला बाईसाहेब म्हणायचं, नंदाव्याला दादा भाऊ म्हणायचं, आणि छोटे छोटे दिर होते इतकुले शेंबडे, म्हणजे मी बी त्यांच्यातच होते की म्हणा, पण माझ्यापेक्षा दिर छोटे, तर त्यांना भाऊजी रावसाहेब असं म्हणायचं, सासूला आत्याबाई म्हणायचं, सासऱ्याला मामांजी म्हणायचं. असं माझ्या सासूने मला शिकवायचं की मी म्हणायचं असं का म्हणायचं. आमच्या अण्णाला नाकाला तर मी अण्णा नाकाच म्हणते, तुम्हाला का म्हणायचं मग तसं. बरं ठीक आहे, ते कोण आहे तर त्यांना मी असं का म्हणायचंय, दिरांना, नंदाला, सासऱ्याला तुम्हाला अण्णा बाई म्हणते तर मग मीच काय वेगळं म्हणू. अशी गोष्ट म्हणजे प्रश्नावर प्रश्न, गप बसायचं नाही. नाव सुन माणूस असण्याचा आत्ता ना पत्ता, काय खरं नाही म्हणायचे बाबा, काय खरं नाही. हे केलंय मत अंगलट आलंय म्हणायचे, अंगलट आलंय. असं करीत करीत बघा झालं की संपलं, आता काय राहिलंय. असं म्हणजे एकतर्फी कुठली गोष्ट होत नाही. हा, दोन्ही बाजू असाव्या लागतात तशा. ते खेळमोड करायचा म्हणलं तरी बी आणि जोडाजोडी करायची म्हणलं तरी बी, खरं आहे का नाही. आता एका बाजूनं लयच जास्त उचलून धरलं खेळमोड करण्यासाठी, तर दुसऱ्या बाजूनं थोडासा कुठंतरी सपोर्ट जरी केला तरी बी बस किती लागतंय मोडायला आणि तुटायला. तसंच एखादी बाजू प्रयत्न करतीया जोडण्याचा, तर दुसऱ्या बाजूनं थोडासा सपोर्ट जरी केला ना तरी बी ते कधीच मोडत नाही. अनुभव आहे, समजून घ्या तुम्ही. तर बघा, आता ज्या महिलेबद्दल बोलायले, तिनं स्वतःचं लग्न, त्या नवरा बायकोचं नातं तोडमोड करून टाकलं. कुठं ना कुठं तरी हे तिलाच करायचं होतं. हे बरोबर आहे का नाही सांगा मला. म्हणजे प्रयत्न जर केला असता तर कधी ना कधी सक्सेस मिळाला असता, असं माझं म्हणणं आहे. आयुष्य छोटं जरी असलं तरी बी त्या आयुष्यामध्ये घडामोडी लय होत्यात का नाही. पण आपल्या जे समोर येतं त्याला सामोरे कसं जायचंय हे धैर्य आपल्यामध्ये असायला पाहिजे, ते सामर्थ्य आपल्यामध्ये असायला पाहिजे. त्याला काय अर्थ आहे. नवऱ्यानं हानमार केली, नवरा करतोयच. लिंब, आमच्या दारामध्ये लिंब होते बरं का, छोटे छोटे रोपडे लिंबाचे. तर असा लिंबाचा फोगारा फटकून वाढायचा आणि सटासट मारायचा. पुन्हा माझ्या नवऱ्यानं अशी हिलहिला मी तरुण जवान मस्त, आणि हिरव्या पिवळ्या माझ्या मांड्या करायच्या. ते वन पडलेले असतात बघा, असे हिरवे हिरवे झालेले वन. हो, अगदी रक्त घोटलेलं त्या मासामध्ये अजून पण आहेत, कळलं का. आता हे मार का, तर त्याला कारण फक्त एवढं की जर कोणी समोरून बोललं तुला तर तू ऐकून घ्यायचंस, तू रिटर्न बोलायचं नाहीस, मग काहीच होणार नाही. जर समोरून बोलत गेले त्यांना तू जाब देतच राहिलीस तर हे कुठं जाणार आहे.
वाढतच राहणार आहे. मग तू समजून का नाही घ्यायचंस? मी का समजून घेऊ? माझी काय चूक आहे? मला ते असेच का म्हणले, मला ते तसेच का बोलले? हो, होतं बरं का आमच्या घरामध्ये तसं, म्हणजे माझ्या नांदत्या घरामध्ये. हां, म्हणजे डायरेक्टच नांदत्या घरातले टार्गेट करायचे माझ्या आई बापाला. हां, कुणाला ऐकून घेऊ वाटतंय आई बापाबद्दल, कसले बी असले तरी बी. हा, तर आता कामधंदे नसतेच वयत. जरा हुड असल्यावर तेवढं नॉलेज नसतंय कामधंद्याचं, जिथल्या तिथं वागायचं. भाकरी जर थापल्या तर किती बी, नाही तर मग उपाशी पोटी. कालवण जर केलं तर मग थोडं केलं की टेस्ट व्हायचं, आणि सगळ्याला पुरासारखं करायचं म्हणलं की भगुन भर व्हायचं. चवना देऊ त्याला. मग ते का बोलणं अशा गोष्टी. व माय बेसन केलं होतं बरं का मी एकदा, लय मजा आहे त्या बेसनची. म्हणजे माझ्या सासरी एकत्र असताना बेसन केलं होतं. आणि बघा, माझी सासू गावाला गेली होती आणि मी आणि माझा सासरा केळीचा बाग खंदायला जात होता. आमच्या गावातून 1 किलोमीटर लांब. हा, केळीचा बाग खंदायला जात होता. संगनेमेर का काहीतरी नाव होतं त्या गावाचं तिकडं, आता ध्यानात येईना. संगनमेर का काहीतरीच होतं बघा. तर त्या केळीच्या बागामध्ये आम्ही ते खंदायला जात होता. केळीचा बाग ते खंदून माती असं काय करीत होते माहिती नाही मला तेवढं, पण मी जात होते, मी काम करत होते, जसं जमतंय तसं करत होते सासऱ्यासोबत. माझा नवरा इथं तिथं. हां, तर तेव्हा काय झालं बघा, बेसन केलं होतं मी. लय मोठं अंदाजाचा आला नाही बेसनाचा, किती करावं लागतंय संध्याकाळच्या जेवणाला. ते बेसन सकाळी सासऱ्यानं रानात घेतलं बांधून, आणि रानात गेल्याच्या नंतर ते कामगार लोक असतात ना लय मोठे, झोडपे नवरा बायको जोड्या, तर सगळ्याला माझ्या सासरा दाखवायला. असली सून आहे बघा आमच्या नशिबाला. हाय का हे किती उडवा आहे, किती हे वाटुळ आहे, हे कसलं करीती हाय का, ह्याला चव आहे का धव आहे. तेव्हा गरीबच होता की आम्ही बी, म्हणजे आता बी गरीबच आहे तो माय, पण तेव्हा जास्तच गरीब होता. हा, तेव्हा सुपारीचं खांड आणायचं म्हणलं ना खायला, तलपी तर होत्या, तलपी लय होत्या बघा. बिड्या वाढायच्या, काड्या वाढायच्या, सुपाऱ्या खायच्या, पानं खायचे, तंबाखू खायची. ह्या तलपी सगळ्यालाच होते, सगळ्यालाच. म्हणजे वयस्कर लोकायला, म्हणजे माझ्या सासूला होती, माझ्या सासऱ्याला होती. सासू माझी तू सुपारी खायची, तंबाखू खायची, असं त्यांच्या वयातल्या त्यांच्या शिनातल्या लोकायला होते की तलपी. तर मग पैसे नसले तर ज्वारी न्यायची दुकानाला, आणि ज्वारी विकायची ते आणायचं खायला. असले लोक होते पहिली, समजदार. आणि खायचं जराशी जास्त घरामध्ये बनविलं की गावभर घेऊन फिरायचे, दाखवीत. बघा किती वाटूळ आहे आमच्या घरात. तसं केलं होतं माहितीये का, लय बऱ्या. हा, तर अशा गोष्टी त्या बाईचं मी ऐकलं. तर कुठंतरी हे काय मला पटलं त्याच्यातलं, की बाबा नवरा माझा कचरा सुद्या असा इचकून बघत आहे कचरा, की कचऱ्यामध्ये ही ना वेस्ट काय घालिवलंय. असला माझा नवरा होता, मग मी त्याच्यापाशी कसं नांदायचं, म्हणून मी दुसऱ्यासोबत ओळख केली. आणि ते मला एवढा आवडायला लागला, ते मला एवढा चांगला वाटायला लागला की त्याच्या डोळ्यात पाणी माझ्यासाठी आलं. आणि म्हणून मग मलाही चाटायला देते मी, तुला चाटशील का? कळलं का अशी गोष्ट बघा. हा, म्हणजे दोघात तिसरा त्याला मलाही चाटू द्यायला रिकामी आहे. पण मायबापानं नवरा करून दिलाय लग्नाचा, त्याला टच बी करू दिलं नाही तिनं. किती 4 वर्ष म्हणून 4 वर्ष मी तर कमालच केली माय. इथं माणूस किती बी भांडण होऊ द्या, किती बी माऱ्या होऊ द्या माय, भांडण होऊन
सकाळी उठून कामाला गेला तर संध्याकाळी वाटतंय कवा येतंय की कवा बोलू की माय, असं होतं या. 4-4 वर्षे एका घरात राहायचं. नवऱ्यानं शब्द दिलेला, तू मोलकरीण आहेस माझ्या घरात. बायका मोलकरीणच असते. आता बायकायनं सगळं घरातलं करायचंच असतंय, काम धंदा. ठीक आहे, मी मोलकरीण आहे ना, तर मी मोलकरणीचं सगळं काम करीते. ह्याच्या पलीकड तुझा न माझा संबंध कुठलाच नाही, असं तर 100 बाऱ्या म्हणतंय माणूस. म्हणताय का नाही? हा, प्रत्येक भांडणागणीच म्हणतंय बरं का. हा, हे माझा काय म्हणते तो ते इन्स्पिरेन्स सांगायले मी, कळलं का आता बघा मग. म्हणजे माझा अनुभव सांगायले की बाबा, नवरा जरी म्हणला, बाईचं कामच असतंय घरातलं सगळं काम धंदे जिथल्या तिथं करायचंय, व्यवस्थित राहायचं, व्यवस्थित ठेवायचं. आ तर मग मी का मोलकरीण आहे का तुझ्या घरात? माणूस असा बी म्हणतंय तर हो हाईस, मोलकरीणच हाईस. बरं ठीक आहे, मी मोलकरीण आहे ना, तर ह्याच्या पलीकडे काहीच नाही. मी फक्त मोलकरणीसारखं काम करणार, त्याच्या बदल्यात मला 3 टाइम खायला तू देणार. पुन्हा बाकीच्या गोष्टी माझ्या संग कुठल्याच ठेवायच्या नाहीत. असं चक्क म्हणल्यावर शक्य आहे का? शक्यच नाही. पण ते शक्य करून दाखवलं व त्या बाईनं. हा, तिचं वय 25 वर्ष आहे आता, 25 वर्षे. तर तिनं ते शक्य करून दाखवलं. 4 वर्ष नवऱ्याला जवळ येऊ दिलं नाही. प्लस तिनं काहीतरी स्वतःचं बरं वाईट करून घेण्याचाही प्रयत्न केला. पुन्हा माहेराला नेऊन घातली, पुन्हा अजून आणली, पुन्हा अजून त्या दोघात तिसरा आलेल्याच्या संघचं कॉन्टॅक्ट त्या नवऱ्याला माहिती पडलं. मग पुन्हा त्यांचा डिवोर्स झाला. आणि मग डिवोर्स झाल्याच्या नंतर पुन्हा हे दोघात तिसरा जे आला होता का, एवढी माया दाखवू लागला, एवढं महत्व देऊ लागला तिला की रात्रभर मला झोप येत नाही तुझ्या वाचून. मला तूच दिसतीस आणि तू त्याच्यापाशी राहतीस आणि ते तुला एवढं टॉर्चर करतंय, एवढं मारतंय, हाणतंय आणि तुझ्यासोबत एवढा अन्याय अत्याचार करतंय, हे मला कुठेतरी बघवत नाही आणि तू त्याच्यापाशी राहू नको. तिला कितीतरी बऱ्या म्हणे त्यानं बसवून दिलेला आहे तिच्या माहेराला, जा तू इथं नको राहू म्हणून. तर तिनं तसं केलेलं पण आहे म्हणून. पण मायबापाची परिस्थिती गरीब असल्यामुळं तिला तिथं जास्त दिवस राहता येत नव्हतं मायबापाच्या इथं. म्हणून पळ काढायची त्या नवऱ्यापाशी. का तर नवऱ्यापाशी पळ का काढत होती, तर ती नवऱ्यासाठी नाही, नवऱ्याच्या शेजारी राहणारा ते दोघात तिसरा आलेला व्यक्ती नवऱ्याच्या शेजारी राहत होता. शेजाऱ्यासोबतच समजायचं ते कर्मकांड केले व तिनं. आणि मग असं करता करता डिवोर्स झाल्याच्या नंतर तिला पर्याय कुठं उरतंय कुठला. आणि तिच्या मोठ्या बहिणीचा डिवोर्स झालेला म्हणून अगोदरच. आता जगात आपल्या समाज आहे प्रत्येकाला, आणि त्या समाजाच्या विरोधात जाणं म्हणजे ते वाळीत पडणं आहे. खरं आहे का नाही सांगा तुम्ही? वाळीत पडणं म्हणजे आपण जर आपल्या समाजाच्या विरोधात गेला तर आपल्याला समाज आपला वाळ टाकतं या कोणत्या ना कोणत्या कारणानं. तर मग आता पहिलंच बहिणीचा डिवोर्स झालेला आणि हिचा पण डिवोर्स झालेला, ही पण तिथं राहायला गेलेली काही दिवसासाठी तरी. पुन्हा मग हे दोघात तिसरा आलता का त्याच्यासोबत असंच काहीतरी आता दुरावा आला ना त्या दोघांमध्ये. ते जिथं राहत होता का तिचा नवरा, ते तिथंच राहत होता आणि ही डिवोर्स झाल्यामुळं त्या नवऱ्याला सोडून माहेरातच येऊन राहिली ना शेवटी. आणि मग माहेरात राहिल्याच्या नंतर ह्या दोघांमध्ये संवाद कमी झाला. एकमेकांना समोरल्या समोर जे बघता येत होतं, भेटता येत होतं ते तर सोडूनच द्या, पण कॉलिंगवर हे बोलायला, भावाचा फोन होता त्याला लॉक असायचं म्हण, बहिणीचा फोन होता त्याला बी असं म्हणजे डायरेक्ट ती कोणाच्या फोनवरून फोन करून बोलत नसं म्हणा त्या दोघात तिसरा येणाऱ्या व्यक्तीला, तर ती चोरून चोरून कधीतरी बोलायची म्हण. तर मग असं करता करता असे काही दिवस गेले आणि पुन्हा त्यानंतर तिला त्या व्यक्तीचं जे चालू आहे ते तिच्यापर्यंत आलं म्हण की ते फलाना दुसऱ्या मुलीच्या एक नादात आहे असं तसं. पुन्हा मग हिनं फोन केला म्हण, त्याला बोलली म्हण, तू मला एवढं हे केलंस, तू मला तेवढं हे केलंस, तू मला फसवलंस,
मी तुझ्यासाठी माझ्या नवऱ्याचा डिवोर्स केला, माझ्या नवरा बायकोच्या नात्याचा डिवोर्स केला, मी माझं लग्न मोडलं, मला लेकरू असताना मी तुझा विचार केला पण मी माझ्या नवऱ्याचा विचार केला नाही का, माझ्या लेकराचा विचार केला नाही, मला तू हवा हाईस कुण्याही हालतमध्ये फलानं बिसताना हे ते तिचं रड काढणं आता तुम्ही समजून घ्या तिनं काय काय बोलली असेल त्याला. आणि ती शेवटी म्हणली तुला माझ्याशी लग्न करावंच लागन, तुझ्यामुळं मी माझं स्वतःचं लग्न मोडून टाकलंय, डिवोर्स घेतलाय. नवऱ्याला 4 वर्षे कसाच स्पर्श करू दिला नाही शरीराला, रोज नवरा मारायचा, बेल्टानं मारायचा, बेल्टानं आजी सांगायली होती, बेल्टानं मारायचा रोज नवरा, सकाळ संध्याकाळ दुपार पुन्हा टायमाला टॉर्चर करायचा. पण मी त्याला सांगितलं तुझ्या घरात मी मोलकरीण म्हणून राहणार, त्या बदल्यात तुम्हाला खायला देणार, ह्याच्या अतिरिक्त मी तुला टच कुठंच माझ्या बॉडीला करू देणार नाही. तिनं ते करूच दिलं नाही म्हणून. त्यानं तिला उपाशीही ठेवण्याचा बऱ्याच वेळा प्रयत्न केला म्हणून, तिला उपाशीही ठेवलं म्हणून. पण हे दोघात तिसरा आलेला ते तिला डबा नेऊन देत होता म्हणून, तिला ते पुरवीत होता म्हणून. तिचा नवरा गेला बाहेर की ह्यानं तिला खायला आणायचं, मस्त खायचं प्यायचं, मस्त मजा करायची. आणि तितक्यातच ते पोरग झालं होतं बघा तिला. हा, नवऱ्याला स्पर्श नाही करू देणार नाही बाईला पोरग झालं, पोरग. म्हणून काय म्हणलं, बाबूराव झाला छोटा आणि त्याच्या गोट्यात झाल्या मोठ्या. अशी गोष्ट आहे. आता ते कळलं का? तर मग शेवट काय झाला ते मी तुम्हाला सांगते बरं का. चहा करायचा आहे, नवरा आलाय माझा, तर शेवट तुम्हाला सांगते आणि माझं बोलणं इथंच थांबवते. बोलायला भरपूर आहे. मी कमीत कमी तिचा 1 तासाचा व्हिडिओ बघितलाय. ते नाही का बघा येत काहीतरी असतंय ते कोणतं तरी चॅनल आहे आणि त्या चॅनलवर खरी कहाणी सांगत्यात बाया, रडू सांगत येतात. मला चान्स भेटला तर मी जाणार आहे बरं का त्या चॅनलवर आणि मग तुम्हाला माझी सत्य परिस्थिती कळणच. पण मी रडणार नाही माहीत नाही, पण असं मला वाटतंय. पण मी सगळ्यात जास्त रडणार हे खरं आहे जर गेले तर बरं का. तर बघा शेवट काय झाला माहिती आहे का, तिनं त्या दोघात तिसरा असणाऱ्या व्यक्तीला आड घातली. माझ्यासोबत लग्न करावंच लागन, तुला माझं आयुष्य बर्बाद केलंस तू, मला मुलगा हाया आणि ते मुलगा तुझाच हाया. तिनं चक्क त्याला आड घातली. ते म्हणला तू किती बी बोंबल, आपल्या दोघांचं लग्न होऊ शकत नाही. कळलं का? तुझ्या नवऱ्यासंग तुला राहायचंय का नाही राहायचंय, तुला तुझा संसार मोडायचा आहे का नाही मोडायचा, हे निर्णय तुझा आहे. त्याच्यात मला इन्व्हॉल्व करू नको. मी तुला सांगितलं नाही की नवऱ्यासंग संसार मोड, डिवोर्स घे आणि माझ्यासोबत राहायला ये. तुझी ती नवऱ्याची वागणूक तुझ्यासोबतची मला ती बघवत नव्हती म्हणून मी तुला बोलत होतो. आता मला जसं तुझ्याबद्दल काहीतरी कुठल्या तरी भावना माझ्या मनामध्ये व्यक्त होत होत्या तशा तुला बी झाल्या. दोघांना एकमेकाबद्दल भावना आहेत, पण इतक्या बी नाहीत की मी तुझ्या संग लग्न करावा. तू डिवोर्सी आहेस, तुला लेकरू आहे आणि मी कोरा फट पोरगा आहे आणि माझं लग्न माझ्या मायबापाच्या मनावर होणार आहे. उपट काय उपटायचं ती अशा गोष्टी आहेत बरं का. आणि बऱ्याच ठिकाणी होत्या. कळलं का? त्या कितीही बिंडोक बाई असली ना तरीही तिनं स्वतःचा संसार कितीही दुःखात असू द्या त्याचा खेळमोड कधी करायचा नाही बरं का. कधीच करायचा नाही. जर तुमच्या समोर कोणी करत असेल तर तिला थांबवायचा प्रयत्न करायचा. 2 थोबाडीत द्यायच्या, कुणी बी असू द्या, मग ते आपली नसू द्या कुणीच. पण जर तुमच्या देखत असं काही घडत असलं तर तिच्या कानाखाली मारून तिला नक्कीच प्रेरित करायचं. हो माय, प्रेरित करायचं की बाई तू जे करतीस ना ते चुकीचं आहे. तुम्हाला सांगते मी असंच. हो माय, एका बाईला मी इंस्टाग्रामवर तिची ती फक्त ID बघून तिच्या मनात काय चालू आहे ते ओळखलं आणि मी तिला एक कमेंट केली. तू ज्याच्या दुःखावर मलम लावायचा प्रयत्न करायलीस, जखमावर,
अगं त्याला ती जखम झालेलीच नाही. अर्थात तू ज्याला जवळ करायला बघायलीस ना ते कुणाचाच नाही. हा, ते सगळेच आहे. तुला एकटीला म्हणता येणार नाही की माझाच आहे. मग तिने समजून घ्यायला पाहिजे का नाही की बाबा आपला कोणीतरी काहीतरी सांगतंय तर ह्याच्या पाठीमागं काहीतरी असावा. तर ती काय म्हणली, मी नाही त्यातली. आणि पुन्हा पुन्हा तिची आयडी मी फॉलो केली आणि बघते तर चक्क ती काय म्हणती, कडी लावून घ्या आतली. कळलं का? मग कडी लावून घ्या आतली ज्याला म्हणती ना त्याला मी ओळखते मी. मग कसा कडी लावून घेतय, असली गायकवाड वंदना म्हणजे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी करणारी बाई. कशी कडी लावू देईन असं, म्हणजे कशी कडी लावू देईन सांगा ना. नाही लावू दिली, नाही लावू दिली, बसली बोंबलत आता ठोठा मनगटावर तेल ओतून. बस बोंबलत म्हणते आणि मज्जा घेते मी. कळलं का? हा, मग ज्या बाईला बाई समजून सांगण्याचा प्रयत्न करती, कुठं ना कुठं तरी समोरच्या बाईवर ब्लेम टाकायचा नसतो, आपल्या स्वतःबद्दल विचार करायचा असतो. कळलं का? की अरे गडे आपल्यालाही समजवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा आपण तिच्यावर ब्लेम कसा काय टाकावा. ती आपल्यासाठी बोलती हा विचार एवढा ज्या बाईनं केलाय त्या बाईला कधीही मार्ग माझ्याकडून तरी योग्य तेच मिळणार. बरं का? चला मग बाय.